हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा क्लिनिंगशी रिलेटेड आहे. तर कालचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. तर कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण रॅकवरचे मी डबे वगैरे घासून घेतले. तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि तर आजचा व्हिडिओ आहे ना किचन ट्रॉल्या आणि किचन ट्रॉलीमधले जे भांडे आहेत ना तर ते क्लीन करण्याचा व्हिडिओ आहे. तर आय होप तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर चला मग व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर इथं मी ज्या किचन ट्रॉलीमध्ये ज्या बरण्या आहेत ना आपल्या ज्या दररोजच्या वापरातल्या मसाले वगैरे ठेवण्याच्या तर त्या सगळ्या इथं मी काढून घेतल्या आणि त्या सगळ्या रिकाम्या करून घेते. कारण कसं ट्रॉलीमधल्या सगळ्या बरण्या जर रिकाम्या करून घेतल्या पटपट तर मग पटपट घासता येतात. आणि जर तीनदा मग तेच करायचं म्हटलं तर वेळ पण जातो त्याच्यात. म्हणून मी आधी सगळ्या बरण्या काढून घेतल्या आणि नंतर मग म्हटलं पटपट घासून घ्यावं. आणि थोडासा व्हिडिओ मी फास्टच केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे जास्त थोडासा व्हिडिओचा स्पीड वाढवला आहे जेणेकरून तुम्हाला पण पूर्ण व्हिडिओ बघता येईल आणि व्हिडिओ हा खूप मोठा होणार नाही त्यासाठी. तर इथं मी ज्या काचेच्या बरण्या होत्या ना त्या सगळ्या घासून घेते आणि घासल्यानंतर मग लगेच धुवून आणि पुसून ठेवते. कारण जर आपण तशाच ठेवल्या ना तर तशाच जर वाळवायला ठेवल्या तर त्याला पाण्याचे डाग वगैरे राहतात आणि मग तेच डाग त्याच्यावर दिसतात. त्याच्यामुळं मग नंतर त्या बरण्या घासल्यासारख्या पण वाटत नाही. त्याच्यामुळे मी नेहमी असंच करत असते. आणि हल्ली ना खूप उन्हाळा चालू झाला की खूप धूळ येते घरात त्याच्यामुळे. आणि तसंच म्हणजे शेजारी पण जरा बांधकाम चालू आहे, घराचे कन्स्ट्रक्शन चालू आहे तर खूप असं धूळ वगैरे येते. त्यासाठी म्हटलं एकदा किचन क्लिनिंग करून घ्यावी. आणि आपण किचन क्लिनिंग केली ना तर घरातसुद्धा एवढा राडा होत नाही आणि झुरळ वगैरे एवढे होत नाही त्याच्यामुळे. तर त्याचेच मी इथं चालू होती माझी क्लिनिंग. म्हटलं पटपट आवरून घ्यावं कारण नंतर मला शाश्वतीला पण शाळेत आणायला जायचं आहे. तर ही जी जाळी होती ना ती व्यवस्थित धुवून घेतली. म्हटलं थोडीशी तिला निथळायला ठेवावी कारण नंतर मग त्यातच जे आपले बरण्या वगैरे आहेत ना त्या पुसून त्यातच ठेवून मग त्या उन्हात ठेवता येईल. कारण बाहेर पण जर अशा ठेवल्या ना आपण खाली तर खूप धूळ उडते. त्याच्यामुळे म्हटलं पुसून वगैरे व्यवस्थित मग लगेच याच्यात जर बरण्यात जाळीत ठेवल्या तर मग एवढ्या खराब होत नाही, म्हणजे धूळ वगैरे एवढी बसत नाही. त्याच्यामुळे म्हटलं लगेच पुसून मग जाळीत ठेवून द्यावे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तर चला मग मी माझे पटपट इथं बरण्या वगैरे धुवून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी.
तर सगळ्या बरण्या वगैरे मी घासून घेतल्या आणि मस्त व्यवस्थित अशा पुसून घेते. तर पुसून पण झाल्या माझ्या बरण्या, घासून पण झाल्या. आणि त्याच्यानंतर जे चहा साखरेचे डबे असतात आणि मसाल्याचा डबा ते काढलं होतं मी. सॉरी, मसाल्याचा डबा नव्हता, फक्त चहा साखरेचा डबा आणि तेलाची जी आपली लोटी असते ना तेल वगैरे दररोज वापरण्याची, आणि तेवढेच हे 2-4 स्टीलचे डबे ते होते. तर ते पण घेतले लगेच घासून. म्हटलं ते पण याच्यातच पुसून वगैरे लगेच वाळू घालता येईल, कारण स्टीलच्या डब्याला पण जर नाही पुसलं ना तर लगेच डाग वगैरे पडतात. त्याच्यामुळे म्हटलं लगेच उन्हात पुसून उन्हात ठेवता येईल जाळी. तर इथं माझं सगळं पुसून झाले आणि जाळी मी उन्हात नेऊन ठेवते. तर मागच्या साईडने ना काम चालू आहे, त्याच्यामुळे खूप धूळ उडती. तर मी मागं काहीच ठेवलं नाही, सगळं पुढंच म्हटलं. पुढं पण पोर्चमध्ये भरपूर ऊन येतं आणि दरवाजा लावायचा राहिला होता, तर पुन्हा मी माघारी गेले. तर चला मग आता बरण्या वगैरे तर झाले आणि जे ट्रॉल्यामध्ये आपले दररोजचे वापराचे जे भांडे किंवा डबे वगैरे आहेत ना, तर म्हटलं ते पण घ्यावे पटपट घासून. तर मसाल्याचा डबा पण राहिला आहे अजून घासायचा, तेलाची लोटी ते. सॉरी, हा व्हिडिओ कसा आहे ना आधी शूट केलेला असतो आणि आपण त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर करतो, तर थोडीशी बोलण्यामध्ये जबलिंग होती, तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. तर इथं मसाल्याचा डबा वगैरे मी काढून घेते आणि बरेच दिवस झाले मला धुवायचा होता मसाल्याचा डबा, कारण खूप खराब झाला होता. पण माझं असं डोक्यात होतं की किचन आवरायचं आहे त्यावेळेस घासता येईल मसाल्याचा डबा. आणि तेलाची जी लोटी असते आपण चपातीला तेल वगैरे लावण्यासाठी घेतो, तर त्याच्यामुळे मग मी घासलाच नव्हता डबा, तर खूप खराब झाला होता. आणि तसं मी 15-20 दिवसातून घासतच असते मसाल्याचा डबा, साखरेचे डबे वगैरे, पण एवढ्यात घासलाच नाही कारण माझं किचन आवरण्याचं चाललं होतं त्याच्यामुळे. आणि ट्रॉल्या पण म्हणजे खराब नव्हत्या झाल्या एवढ्या ट्रॉल्या, पण कसं आहे झुरळ वगैरे होतात ना, त्याच्यामुळे म्हटलं आपलं महिन्यातून 1.5 महिन्यातून आवरलं तर बरं असतं. तर एवढ्यात तर काही मी आवरलंच नव्हतं. दिवाळीला आवरलं होतं, त्याच्यानंतर अशी डीप क्लिनिंग केली नव्हती. तर म्हटलं आता एकदा किचनची पूर्ण डीप क्लिनिंग करून घेऊ. तर इथं माझे डबे वगैरे घासून झाले आणि पटकन म्हणलं पालथे घालावेत म्हणजे निथळते, मग लगेच पुसून उन्हात ठेवता येते. मी प्रत्येक वेळेस डबे वगैरे घासले ना तर पुसूनच ठेवत असते, कारण मग स्टीलच्या डब्यांना तेव्हाच डाग वगैरे दिसतात, नाही जर पुसले तर पाण्याचे डाग तसेच राहतात. त्याच्यामुळे मी पुसूनच उन्हात वगैरे ठेवत असते. तर इथं पटापटा माझं पुसून घेतलं मी आणि त्याच्यानंतर म्हटलं लगेच आवरून अजून बरंचसं काम राहिलं आहे माझं. किचनच्या ट्रॉल्या वगैरे क्लीन करायच्या आहेत, म्हणजे घासून काढायच्या आहेत, नंतर त्या पुसून परत उन्हात नेऊन ठेवायच्या. आणि जे ट्रॉलीमधले आपले वापराचे दररोजचे भांडे असते तर ते पण घासून ठेवायचे. एक जाळी मी आधीच घासली होती. तर इथे सगळे जे आपले मसाल्याचा डबा आणि तेलाचं ते सगळं घासून मी पुसून उन्हात नेऊन ठेवलं. त्याच्यानंतर लगेच मग ट्रॉल्या वगैरे घेतल्या घासायला. तर व्हिडिओ फास्ट आहे ना, त्याच्यामुळे व्हिडिओचा स्पीड थोडा वाढवलेला आहे ना मी, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं पटपट दिसत असेल. कारण म्हटलं तुम्हाला पूर्ण दाखवायचं आहे, तर मग पटपट थोडंसं स्पीडच वाढवावा म्हणून मी स्पीड वाढवला आहे. तर चला मग आता इथं मी माझ्या ट्रॉल्या सगळ्या घासून पुसून घेते आणि उन्हात नेऊन ठेवते, नंतर बोलते तुमच्याशी.
तर मला असं वाटलं की पूर्ण ट्रॉल्यांमधले भांडे काढून घासून झाले, पण जे वरचं हे कटलरीचं असतं ना, तर त्यात बरेचसे जे आपले कटलरीचं सामान आणि कपं वगैरे होते ते राहिले होते माझ्याकडून घासायचे आणि मी पण विसरून गेले ते. तर चला आता पटपट ते घासून घेते. पण पहिले आधी ना ट्रॉल्या पुसून उन्हात नेऊन ठेवते, मग नंतर ते घासून घेते. आणि मध्येच मी ना केसांना दही पण लावून घेतलं, कारण केस खूप ड्राय झाले होते. तर म्हटलं आपलं काम चालू आहे तर तोपर्यंत केसांना दही पण लावून घेतलं मध्येच, आणि कामाच्या याच्यात होऊन जाईल म्हटलं. तर म्हणजे एका कामात 2 कामं होतील असं मी करून घेतलं. तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया नक्की मला सांगा. तर लगेच मी सगळ्या ट्रॉल्या बाहेर उन्हात नेऊन ठेवल्या आणि त्याच्यानंतर जे कटलरीचं भांडे होते ते पण घासून घेतले आणि लगेच म्हटलं चला आता ट्रॉल्यांखालचं आवरून घ्यावं. तर एक बरणी होती ती खाली पडली होती ट्रॉलीत. तर बघा ट्रॉल्या आपल्याला खूप आवड असते, ट्रॉली वगैरे असावी आपल्याकडे, किंवा पण ही साफसफाई करायची ना खूप अवघड आहे ट्रॉल्यांची, कारण झुरळं होतात त्याच्यामुळे महिन्यातून एकदा तर करावीच लागते. ते पण पूर्ण अशी डीप क्लिनिंग करावी लागते. आणि हे बघा असं व्यवस्थित झाडून वगैरे घ्यायचं, नंतर व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचं. तर याचा पण व्हिडिओ मी म्हणजे ट्रॉलीचा व्हिडिओ पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये नाही पूर्ण दाखवलं, कारण खूप मोठा झाला असता. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवीन तुम्हाला पुढच्या की मी कशा ट्रॉल्या पुसल्या वगैरे. तर आत्ता फक्त झाडून वगैरे घेतलं आणि सगळ्या ट्रॉल्या खालचं झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुसण्याचं वगैरे दाखवीन. तर खूप अशी काळजी घ्यावी लागते आपल्याला. मस्त हौस असते प्रत्येक गोष्टीची, पण ज्यावेळेस करायची वेळ येते ना स्वच्छ करायची त्यावेळेस कंटाळा येतो. कंटाळा नाही म्हणता येणार, पण पूर्ण असं म्हणजे महिन्यातून 2-3 दिवस ह्या गोष्टींना द्यावाच लागते. तर तेच मग चला आता इकडलं पण ट्रॉल्या झाल्या माझ्या झाडून. तर उशीर झाला होता त्याच्यामुळं म्हटलं नंतर पुढचा व्हिडिओ शूट करता येईल. लगेच नाही केला मी व्हिडिओ शूट. तर केसांना दही दिसत असेल तुम्हाला. फक्त आता कोणती गॅसच्या खालची जी म्हणजे कप्पा आहे ना ट्रॉलीचा नाही, असा आपला नॉर्मल कप्पा आहे ना तो एक राहिला आहे झाडायचा. तर त्याचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन तुम्हाला. आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच घेतलं आहे. तर त्याच्यानंतर लगेच ट्रॉल्या वगैरे झाडून घेतल्या आणि तसंच ठेवलं मी. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं किचन वगैरे आवरून घ्यावं, कारण खूप उशीर झाला होता. तर लगेच किचन वगैरे आवरायला घेतलं आणि मला केस पण धुवायचे होते, शाळेत पण जायचं होतं शाश्वतीला आणायला. 3:30-4 वाजले होते. तर लगेच मी किचन वगैरे आवरून घेतलं, पाणी ठेवलं केस धुवायला गॅसवर आणि त्याच्यानंतर मग बाकीचं पुसलेलं होतं माझं, पण किचनमध्ये पुसायचं राहिलं होतं. तर म्हटलं ते पण लगेच पुसून घ्यावं. तर किचन वाटा पुसल्याच्या नंतर बेसिंग वगैरे घासून घेतलं सगळं. आणि कसं भांडे वगैरे घासले ना तर शितुडे वगैरे उडतात, त्याच्यामुळे लगेच मी बेसिंग ते क्लीन करून घेतलं. पाणी वगैरे ठेवलं आंघोळीला. आणि खालचं जे पुसायचं राहिलं होतं ना आपलं खालची किचन वाट्याची फरची, खालची किचनमधली फरची, तर लगेच मग ते पण पुसून घेतलं. आणि आजचा दिवस आहे ना कुठं गेला बिलकुल कळलं नाही. असं काही काम केलं आणि काढलं ना आपण तर दिवस पुरत नाही, वेळ कसा जातो ते पण कळत नाही. त्यात माझं व्हिडिओचं काम आणि ते भरपूर लोड होतो कामाचा. मग तर मिक्सर पण मी घासून मस्त उन्हात ठेवलं होतं, तर ते पण ठेवून देते आता व्यवस्थित. आणि पाणी पण तुम्हाला दिसत असेल समोर की मी ठेवलं आहे गरम करायला, मला केस धुवायचे आहे. तर चला मग आता मी पटपट आवरून घेते आणि तुम्हाला शेवटचं दाखवते, शेवटचा व्ह्यू पूर्ण आवडल्याच्या नंतर. तर फरची पण लगेच पुसून घेतले. आज मोपरनीच पूर्ण किचनमधली फरची पुसली. तसं मी किचन आहे ना कधी कधी हातानेच पुसत असते, पण आज मोपरनीच पुसलं कारण उशीर झाला होता. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बघा फरची वगैरे सगळं पुसून झालं आहे माझं किचन, आणि भांडे असे सगळे भरून ठेवलेत.
तर हे बी बरण्यात सगळं भरून ठेवायचं आहे वरचा पसारा. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.